प्रेज द लॉर्ड. मी परमेश्वराचे आभार मानतो की परमेश्वराने एक संधी दिली पुन्हा त्याच्या वचनावर मनन करण्यासाठी आणि एक नवीन विषयावर अध्ययन करण्यासाठी. त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो आणि परमेश्वराला धन्यवाद देतो. आजचा आपला विषय आहे धीर धरा, बी पेशंट. पास्टर टी.ओ. बनसो यांचा दिनांक 24 ऑक्टोबर 2016 रोजीचा संदेश. इब्री लोकास पत्र अध्याय 10 वचन 36 ते 38 आपल्याला सांगते किंवा शिकवते, कारण तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून अभिवचनाचे फळ मिळवावे म्हणून तुम्हाला धीर धरण्याचे अगत्य आहे. कारण अजून थोडक्याच वेळात जो येणार आहे तो येईल आणि विलंब लावणार नाही. परंतु माझा जो नीतिमान जन आहे तो विश्वासाने जगेल, आणि जर तो मागे सरला तर माझ्या जीवाला ते आवडणार नाही. धीराअभावी अनेक लोकांना त्यांच्या कष्टाचे फळ गमावे लागले आहे. त्यांनी कष्ट केले परंतु फळ परिपक्व होईपर्यंत वाट पाहण्याचा धीर त्यांच्याकडे नव्हता. त्यांनी हार मानली. ते सर्व कष्ट व्यर्थ गेले. तुम्हाला धीराची आवश्यकता आहे. वरील वचनात धीर यासाठी मूळ ग्रीक शब्द उपमोन असा आहे, ज्याचा अर्थ आनंदाने किंवा आशेने सहन करणे, स्थिरता असं होतो. वेगवेगळ्या बायबल भाषांतरामध्ये यासाठी एन्ड्युरन्स, सहनशीलता किंवा पेशंट एन्ड्युरन्स, धीर आणि सहनशीलता असे शब्द वापरले आहेत, ज्याचा अर्थ एकच आहे. शेतकऱ्याचा धीर आपण बघूया. तर बंधूंनो, प्रभूच्या येण्यापर्यंत धीर धरा. पहा, शेतकरी जमिनीच्या मौल्यवान पिकाची वाट पाहत त्याला पूर्व उत्तर पाऊस मिळेपर्यंत धीर धरतो. तुम्हीही धीर धरा, आपली अंतःकरणे स्थिर करा, कारण प्रभूचे येणे जवळ आले आहे. याकोबाचे पत्र 5वा अध्याय 7 ते 8 वचनात हे लिहिलेलं आहे. या वचनात धीर धरा यासाठी मूळ ग्रीक शब्द माक्रोथुमियो आहे, ज्याचा अर्थ सहनशील असणे असा होतो. देव आपल्याला शेतकऱ्यासारखा धीर बाळगण्यास सांगतो. शेतकरी जमीन साफ करून पेरणी करतो, पाऊस पडतो आणि त्याचे संत पण निश्चित काम करतो. वर पाहता काहीच घडत नाही असे वाटते, परंतु जमिनीच्या आत मानवी डोळ्यांना न दिसणारी मोठी प्रक्रिया सुरू असते. बीज मरते आणि त्यानंतर जमिनीत रुजू लागते. काही काळानंतर त्याला अंकुर फुटतो आणि ते हळूहळू वाढत जाते. तर शेतकरी मशागत करत कापणीच्या वेळेची धीराने वाट पाहतो. येशूने मार्क शुभवर्तमान अध्याय 4 वचने 26 ते 29 मध्ये असे म्हटले आहे, देवाच्या राज्याचा जो दाखला दिला आहे तो आपल्या जीवनातील देवाचा उद्देश पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारा शेतकऱ्याचा धीर दर्शवतो. तो म्हणाला, म्हणजे प्रभू येशू म्हणाला, देवाचे राज्य असे आहे की जसा एखादा माणूस जमिनीत बी पेरतो, तो रात्री झोपतो व दिवसा उठतो, आणि बी रुजते व वाढते. ते कसे होते ते त्याला माहीत नसते. जमीन आपोआप पीक देते, आधी मोड, मग कणीस आणि मग कणसात दाणे भरतात. पीक तयार झाल्यावर तो लगेच विळा लावतो, कारण कापणीची वेळ आलेली असते. चांगल्या जमिनीतील बी म्हणजे जे चांगल्या व प्रामाणिक अंतःकरणाने वचन ऐकून ते धरून ठेवतात आणि धीराने फळ देतात. लूक शुभवर्तमान याचा 8वा अध्याय वचन 15 मध्ये हे लिहिलेलं आहे. परिणाम मिळण्यासाठी धीर लागतो. फळ म्हणजे कापणी मिळेपर्यंत तुम्ही जे करत आहात त्यात धीराने टिकून राहिले पाहिजे. धीर धरणे म्हणजे तुमच्या परिस्थितीत काहीही घडत असले तरीही तुमची अपेक्षा पूर्ण होईपर्यंत आणि तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळेपर्यंत तुमचे काम करत राहणे. आशा ही भविष्याची जोडलेली असते, आणि ज्याची तुम्ही आशा करता ते मिळवण्यासाठी धीराची गरज असते. धीराविना तुम्ही तुमची आशा साकार करू शकत नाही. कारण जे काही पूर्वी लिहिले गेले ते आपल्या शिक्षणासाठी लिहिले गेले, यासाठी की शास्त्रामधील धीराने आणि उत्तेजनाने आपल्याला आशा असावी. रोमकरास पत्र 15वा अध्याय वचन 4 मध्ये हे लिहिले आहे, सर्व कृपेचा देव ज्याने तुम्हाला ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सार्वकालिक गौरवासाठी पाचारण केले आहे, तोच तुम्ही थोडा वेळ दुःख भोगल्यानंतर तुम्हाला पूर्ण करील, स्थिर करील, बळकट करील आणि तुमचा पाया भक्कम करील. पहिले पेत्र याचा अध्याय 5 वचन 10 मध्ये हे लिहिले आहे. काही लोक केवळ तात्पुरत्या त्रासामुळे
मध्येच सोडून देतात. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. देव तुमच्यासाठी गोष्टी सुरळीत करेल याची वाट पाहणे म्हणजे धीर. देव गोष्टी नीट करेपर्यंत तुम्ही वाट पाहू शकाल का? जर तुमच्यामध्ये स्थिरता आणि धीर नसेल, तर तुम्हाला मोठे परिणाम मिळू शकत नाही आणि देवाने तुमच्यासाठी जे ठेवले आहे, ते तुम्ही प्राप्त करू शकत नाही. उतावीळपणाचा धोका याविषयी आपण शिकणार आहोत. उतावळीपणे पाऊल टाकणारा चुकत असतो. नीतिसूत्रे याचा अध्याय 19 वचन 2 मध्ये लिहिलेला आहे. जर तुम्ही खूप घाईने वागलात, तर तुमच्याकडून चूक होऊ शकते. उतावीळपणा माणसाला शॉर्टकट घ्यायला लावतो, ज्यामुळे त्याचे नुकसान होऊ शकते. देवाने अब्रामाला इसाकाचे वचन दिले होते, पण उतावीळपणामुळे त्याने दुसऱ्याच मुलाला जन्म दिला. उतावीळपणामुळे प्रवासाचा वेळ वाढतो. देवाने ठरवलेल्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्या त्यांना अडथळे आणि विलंब येतो. उत्पत्ती 16 मधील अब्रामाच्या चुकीतून धडा घ्या. त्या चुकीने निर्माण झालेली समस्या आजही आपल्या समोर आहे. प्रत्येक गोष्ट आत्ताच्या आत्ता आणि त्वरित हवी असा अट्टाहास करू नका. काही गोष्टी तुम्हाला लगेच मिळण्यासाठी नसतात. धीर धरा. कधी कधी धीर न धरल्यास तुम्ही स्वतःच रुग्ण म्हणजे पेशंट बनू शकता. फसवणूक करू नका किंवा अनैतिक मार्गाचा अवलंब करू नका. जेणेकरून तुम्ही आळशी होऊ नये, तर जे विश्वासाने आणि धीराने अभिवचनांचे वतनदार होतात त्यांचे अनुकरण करणारे व्हावे. इब्री लोकास पत्र याचा 6वा अध्याय वचन 12 मध्ये लिहिलेला आहे. जे लोक कोणत्याही मार्गाने सर्व काही लगेच मिळवण्यासाठी हताश आहेत, त्यांच्या मार्गावर जाऊ नका. विश्वास आणि धीर हा देवाचा मार्ग आहे. जो विश्वास ठेवतो तो उतावीळ होणार नाही. यशायाचं पुस्तक याचा 28वा अध्याय वचन 16 मध्ये हे लिहिलेलं आहे. आता आपण पुढचा विषय बघूया की पौलाचा धीर कशा प्रकारचा होता. खरोखर चिन्हे, अद्भुत कामे आणि सामर्थ्याची कृत्ये याद्वारे प्रेषितांची लक्षणे तुमच्यामध्ये अत्यंत धीराने प्रकट झाली. दुसरे करंथीकरास पत्र याचा 12वा अध्याय वचन 12. पौलाने त्याचा आध्यात्मिक पुत्र तिमोथेय याला लिहिलेल्या पत्रात आपल्या सेवेतील धीराचा पुन्हा संदर्भ दिला आहे. पण तू माझी शिकवण, माझी जीवन पद्धती, माझा हेतू, माझा विश्वास, माझा धीर, माझी प्रीती आणि माझी सहनशीलता यांचे बारकाईने अनुकरण केले आहेस. दुसरे तिमोथेय अध्याय 3 वचन 10. जर तुम्ही उतावीळ असाल तर तुम्ही निराश व्हाल. परिणाम मिळत नाही म्हणून किती सेवकांनी आपली सेवा सोडून दिली आहे हे फक्त देवालाच माहिती. परिणाम येणार नव्हता असे नाही, परंतु एकतर त्यांनी परिणामांची व्याख्या चुकीची होती किंवा परिणाम दिसण्याची वाट पाहण्याचा धीर त्यांच्यात नव्हता. पौलाच्या सेवेतील एका प्रसंगातून आपण धीराचे महत्त्व समजू शकतो. नंतर तो सभास्थानात जाऊन 3 महिने धैर्याने भाषण करत असे. तो देवाच्या राज्याविषयी त्यांच्याशी वादविवाद करून त्यांची समजूत घालत असे. पण जेव्हा काही जण कठीण अंतकरणाचे होऊन विश्वास ठेवेनात आणि लोकांसमोर त्या मार्गाची निंदा करू लागले, तेव्हा त्याने त्यांना सोडून शिष्यांना वेगळे केले आणि तुरन्नसच्या शाळेत दररोज वादविवाद करू लागला. हे 2 वर्ष चालले. त्यामुळे आशिया प्रांतात राहणाऱ्या सर्व यहुदी व ग्रीक लोकांनी प्रभूची वचन ऐकले. देवाने पौलाच्या हातून विलक्षण सामर्थ्याची कृत्ये केली. प्रेषितांची कृत्ये अध्याय 19 वचन 8 ते 12 मध्ये हे लिहिले आहे. सुरुवातीच्या 3 महिन्याच्या पौलाचा फारसा प्रभाव पडला नाही. काहींनी तर त्याला विरोध केला, पण त्याने जागा बदलून 2 वर्षे धीराने आपले काम चालू ठेवले. तेव्हा देवाचे सामर्थ्य आणि अद्भुत कार्य प्रकट झाली. त्या पातळीवर पोहोचण्यासाठी त्याला धीर धरावा लागला. तुमच्या व्यवसायात, प्रकल्पात किंवा सेवेत देवाने कार्य करण्यासाठी तुम्ही पुरेशी वाट पाहण्यास तयार आहात का? पण हे देवाच्या माणसा, तू या गोष्टीपासून पळून जा आणि नीतिमत्ता, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर आणि सौम्यता यांच्या पाठीस लाग. पहिले तिमोथेयला पत्र 6वा अध्याय वचन 11. पौलाने तिमोथेयला स्पष्ट सांगितले की ज्या गोष्टींचा पाठलाग करायचा आहे त्यात धीर सामील आहे. तुम्ही कितीही बुद्धिमान, कष्टाळू किंवा सामर्थ्यवान असलात
तरी धीराविना तुम्ही जे काही उभे केले आहे ते नष्ट करू शकता. प्रभूच्या दासाने भांडण करू नये, तर सर्वांशी सौम्य असावे. शिकविण्यास कुशल आणि सहनशील असावे. दुसरे तिमोथेय अध्याय 2 वचन 24. जे शिक्षक धीर धरत नाही ते विद्यार्थ्यांचे नुकसान करतात. प्रभावी शिक्षक नेहमी धीर धरणारे असतात. नातेसंबंधांमध्ये धीर कसा धरला पाहिजे? तुमच्या नातेसंबंधांमध्ये धीर बाळगा. जे लोक धीर धरत नाही त्यांना नाती टिकवण्यात नेहमीच अडचणी येतात. जर तुम्ही लोकांना थोडी मोकळीक दिली नाही तर आयुष्यात तुम्हाला एकटेच चालावे लागेल. पूर्ण नम्रतेने, सौम्यतेने आणि धीराने, प्रीतीने एकमेकांचे सहन करा. इपिस्करास पत्र 4 अध्याय वचन 2. माणसांना बदलण्यासाठी वेळ लागतो, त्यांना तो वेळ द्या. याचा अर्थ तुम्हाला धीर धरावा लागेल. मैत्री बळजबरीने होत नाही, ती निवडीने होते. शक्य असेल तर तुमच्या बाजूने होईल तितके सर्व माणसांशी शांतीने राहा. रोमकारास पत्र 12 अध्याय वचन 18 मध्ये हे लिहिले. बायबल मान्य करते की शांतता राखण्यासाठी केवळ तुमचेच प्रयत्न पुरेसे नसतात. तुम्ही तुमचे काम करू शकता, पण समोरचा माणूस स्वतःचे काम करण्यात अपयशी ठरू शकतो. तुम्ही फक्त तुमच्या जबाबदारीसाठी उत्तरदायी आहात. शांतता राखण्यासाठी तुमची भूमिका पार पाडा. सर्वांशी धीराने वागा. पहिले थेसलोनिकरास पत्र याचा अध्याय 5 वचन 14. पती पत्नीने एकमेकांशी उतावळीपणा केल्यास त्यांचा शेवट विभक्त होण्यात किंवा घटस्फोटात होऊ शकतो, जे देवाच्या इच्छेविरुद्ध आहे. जोडीदाराशी धीराने वागा, परंतु घरगुती हिंसेला बळी पडू नका. अशा परिस्थितीत योग्य पाऊल उचलणे गरजेचे आहे. नातेसंबंधांचे कौशल्य विकसित करा. एक उतावळी माणूस जीवनात अपयशी ठरतो. लोकांसोबत वागण्याचे कौशल्य, सोशल इंटेलिजन्स विकसित करा. देवाबरोबर सर्व काही शक्य आहे, परंतु तुमच्या आयुष्यात योग्य लोक नसतील तर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकणार नाही. लोकांना सामावून घेता न येणारा माणूस अशी स्वतःची ओळख बनवून देऊ नका. यशाच्या कोणत्याही शिखरावर असाल तरी नेहमी नम्रतेने नेतृत्व करा. नेतृत्व करताना अहंकार बाळगणे विनाशकारी असते. लोक वेगळे असतात, त्यांच्यातही तुमच्याप्रमाणेच काही गुण आणि काही उणीवा असतात, हे ओळखा. म्हणून प्रीतीने आणि नम्रतेने चाला. वादविवाद टाळा. सर्वांशी शांतीने राहण्याचा प्रयत्न करा आणि पावित्र्याशिवाय कोणालाही प्रभूला पाहता येणार नाही. इब्री लोकास पत्र 12 अध्याय वचन 14. जे शुद्ध अंतःकरणाने प्रभूचा धावा करतात त्यांच्याबरोबर नीतिमत्ता, विश्वास, प्रीती आणि शांती यांच्या पाठीस लाग. दुसरे तिमोथेय अध्याय 2 वचन 22. स्वार्थीपणाने किंवा पोकळ अभिमानाने काही करू नका. फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय वचन 3. निष्कर्ष: ही पृथ्वी केवळ तुमच्या एकट्यासाठी नाही. जीवनातील उद्देश साध्य करण्यासाठी तुम्हाला योग्य लोकांची सोबत आणि भागीदारी आवश्यक आहे. लोकांसोबत कसे राहायचे हे शिकून घ्या, तरच तुम्ही एक फलदायी जीवन जगू शकाल. मी परमेश्वराचे आभार मानतो की हा संदेश प्रत्येकाला आशीर्वादित होईल आणि झाला याचा विश्वास धरतो. आणि आज आपण इथेच थांबूया. प्रेज द लॉर्ड.